नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत जो जी आर प्रसिद्ध झाला आहे किंवा ज्या जी आर वरती म्हणा किंवा ज्या योजनेवरती अधिवेशनामध्ये सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चा झाली, तर त्याच विषयावरती बोलणार आहोत आपण. त्या विषयावरती चर्चा म्हणजे अधिवेशनामध्ये कोणी केली तर रोहित पाटील जे नवनिर्वाचित आमदार आहेत जे तासगावचे, त्यांनी चर्चा केली, मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली किंवा ग्रामविकास जे काही मंत्री आहेत तर त्यांनी सुद्धा चर्चा केली त्याच्यावरती. तर त्याच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. ती योजना म्हणजे जे काही घरपट्टीचं 50% सूट देण्यात आलेलं आहे किंवा पाणीपट्टीमध्ये 50% सूट देण्यात आलेलं आहे किंवा दिवाबत्तीमध्ये 50% सूट देण्यात आलेलं आहे. तर या जी आर बद्दल आपण चौकशी करणार आहोत. आपण याचा लाभ कसा घेऊ शकतो किंवा हे जी आर काय आहे, त्या जी आर मधून कुणाला लाभ मिळू शकतो, या सगळ्या गोष्टींबाबत आणि त्याच्यावरती माझं मत काय आहे किंवा त्यामध्ये अजून काय ऍड ऑन झालं पाहिजे किंवा अजून काय बदल झाले पाहिजे त्या जी आर मध्ये, या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत आपण. पण हे चर्चा करण्याआधी मी सांगू काय, तर हा जी आर नवीन निघाला आहे का हो, सगळ्यांना माझा विचार नाही. हा जी आर नवीन निघाला आहे का, तर त्याचं उत्तर तुम्हाला मी शेवटला देईन. पण तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही नक्की सांगा की हा जी आर नवीन आहे की जुना आहे, ते नक्की तुम्ही सांगा. आता हा जी आर काय सांगतो, जी आर काय सांगतो तर पहिलं म्हणजे तुम्हाला गावामध्ये, जर गावामध्ये राहत असाल तुम्ही, ना की शहर, गावामध्ये राहत असाल तुम्ही, तर तुम्हाला जे काही घरपट्टी तुम्हाला आकारली जात होती तर त्यात आता 50% सूट मिळणार आहे. म्हणजे जर समजा तुमच्या घरपट्टी गावामध्ये 500 रुपये आकारली जात असेल, 500 रुपये, तर तुम्हाला ते 500 रुपये द्यायचे नाहीत आता. तर ते इथून पुढे म्हणजे जानेवारी पासून तुम्ही ते पैसे 250 रुपये द्यायचे आहेत वर्षाचे. वर्षाची घरपट्टी असते, लक्षात घ्या, महिन्याला नसते घरपट्टी, वर्षाची घरपट्टी असते. तर ती 250 रुपये द्यायची आहेत. दुसरं म्हणजे पाणीपट्टी. आता पाणीपट्टी जर समजा तुमच्या गावामध्ये 1000 रुपये येत असेल किंवा 2000 रुपये येत असेल, तर तुम्ही ते 2000 येत असेल तर 1000 रुपये द्यायचे, 1000 रुपये येत असेल तर 500 रुपये द्यायचे. आणि दिवाबत्ती, दिवाबत्ती म्हणजे दिवाबत्तीचं जर समजा वर्षाला 100 रुपये आकारला जात असतील, 200 रुपये आकारला जात असतील, काय असेल ते तुमच्या गावामध्ये आकारला जात असेल, तर त्याचं सुद्धा तुम्हाला 50% द्यायचं. असा जी आर आहे. आणि हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि तो तात्काळ लागू करण्यात आलेला आहे. जी आर लक्षात घ्या, तात्काळ लागू करण्यात आलेला आहे. आता हे या जी आरचा लाभ किंवा या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं, तर या जी आरचा लाभ सरसकट दिव्यांगांना मिळणार आहे का, तर माझ्या मते नाही मिळणार सरसकट दिव्यांगांना लाभ. कारण का, त्यांनी पहिलाच क्लू टाकलेला आहे की 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे ग्रामपंचायतीला की मला पाणीपट्टीमध्ये, घरपट्टीमध्ये आणि दिवाबत्तीमध्ये 50% सूट पाहिजे आहे म्हणून. असा अर्ज दिला तर तुमचं तिथं नाव घेतलं जाईल, नाहीतर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्या गावावरती सुद्धा ठेवलेला आहे किंवा ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, त्यांच्यावरती सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. त्यांचा शेवटचा निर्णय असेल, त्यांनी गावसभा घ्यायची आहे, ग्रामसभा, गावसभा काय कुणाच्या कुठे काय म्हणतात त्याच्यावरती. त्या गावसभेमध्ये जे काही ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा मग जे काही ग्रामसेवक असतील, त्यांनी ठरवायचं किती दिव्यांगांना त्याचा लाभ द्यायचा, किती दिव्यांगांना त्याचं नाव घ्यायचं. म्हणजे आता समजा आपल्या गावामध्ये जर एक 50 दिव्यांग असतील तर त्यातल्या किती दिव्यांगांना, 40 दिव्यांगांना लाभ द्यायचा की 50च्या 50 दिव्यांगांना लाभ द्यायचा, की त्यातल्या काही दिव्यांगांना या वर्षी लाभ द्यायचा, काही दिव्यांगांना पुढल्या वर्षी लाभ द्यायचा. या सर्वस्वी गोष्टी त्या ग्रामपंचायतीने ठरवायच्या आहेत. हेही नियम त्यात सांगण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, प्रत्येकाला मिळणार नाही. म्हणजे ती योजना जाहीर झालेली आहे म्हणजे आपण न काय करता ती योजना मिळणार नाहीये. आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार, आपल्याला त्यासाठी ठराव द्यावा लागणार आहे. ग्रामसभेमध्ये, गावसभेमध्ये आपल्याला ठराव द्यावा लागणार. ठराव दिल्यानंतर ते ठराव मंजूर केला जाणार आहे. आलं लक्षात? तरी म्हणजे या दोन गोष्टी आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, प्रयत्न आपल्याला करायला लागणार आहेत. त्यांनी जी आर तर काढलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की सक्ती कुणाला नाही आहे या योजनेची किंवा तुम्हाला आपोआप सुद्धा ऍड करून घेतलं जाणार नाहीये. तुम्हाला जर हवा असेल त्याचा लाभ तर तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुम्ही त्याची मागणी करू शकता, असं सांगण्यात आलेलं आहे. आता म्हणजे पुढची गोष्ट म्हणजे बघा, ही योजना नवीन जाहीर झाली आहे का हो, ही योजना नवीन जाहीर झाली आहे का नाही झाली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे शेवटला उत्तर देताय की नाही देताय बघा. आता तुम्ही आता या योजनेत म्हणजे काय चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, ह्या जी आर मध्ये काय चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा काय अजून बदल घडायला पाहिजेत किंवा कशाचं क्लिअरिफिकेशन आपल्या दिव्यांगांना दिलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे. पहिलं म्हणजे ही योजना फक्त दिव्यांगांसाठी आहे की नाही आहे हे सांगितलं पाहिजे, की सर्व निराधार म्हणजे विधवा महिला असतील, वृद्धपकाळ असतील किंवा अनाथ असतील, या सगळ्यांसाठी आहे की नाही आहे हे पहिलं सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिव्यांगाला घरपट्टीमध्ये सूट मिळणार आहे, पाणीपट्टीमध्ये सूट मिळणार आहे किंवा दिवाबत्तीमध्ये सूट मिळणार आहे,
तर त्या दिव्यांगाच्या नावावरती चावीचं कनेक्शन, जे काय पाण्याचं कनेक्शन आहे, तर ते पाण्याचं कनेक्शन पाहिजेच काय? जर पाहिजे त्याच्या नावावर असेलच तरच त्याला 50% सूट दिली जाणार आहे का? किंवा घरपट्टीमध्ये 50% सूट त्याच्या नावावरती घर असेल तरच दिली जाणार आहे का? या गोष्टीमध्ये दोन गोष्टी क्लिअरिफिकेशन करायला पाहिजे होते त्यांनी त्यामध्ये. परत तिसरी गोष्ट, काही गावांमध्ये काय झालंय की काही गावांमध्ये फक्त घरपट्टीमध्ये सूट दिली जाते, एक तर घरपट्टीमध्ये सूट दिली जाते, नाहीतर 5% निधीमध्ये सूट दिली जाते. अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी माझा हा विचारणं, हे 3 प्रश्न माझे आहेत की तुम्ही आमच्या नावावरती असेल तरच ते देणार आहात का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे पाणीपट्टी पण आमच्या नावावरती चावीचं कनेक्शन असेल तरच ते देणार आहात का? आणि जर तसं नसेल तर त्याचं उत्तर कोण देणार आम्हाला? आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर समजा आम्ही 5% निधीचा लाभ घेत असू तर आम्हाला हे 5% घरपट्टी 50%चा सूट मिळणार का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाणीपट्टीची, आम्ही जर 5% निधी जे काय आम्हाला 500, 1000, 2000 काय असेल येत असतील ते अधिक घरपट्टीमध्ये सूट आम्हाला मिळणार आहे की नाही मिळणार आहे? याच्या बाबतीत क्लिअरिफिकेशन करायला पाहिजे सरकारने, खरोखर करायला पाहिजे. कारण काय म्हणतोय की अजून पण आम्ही आता तो GR घेऊन ज्यावेळेला ग्रामपंचायतीमध्ये जातोय त्याला सरळ सांगितलं जातंय की आमच्यापर्यंत असं काही न्यूज आलेली नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला 5% निधीचा लाभ देतोय, त्याच्यामुळे घरपट्टी तुम्हाला पूर्णच भरावी लागणार हे सांगण्यात येतंय. पण तुम्ही त्या GR मध्ये सांगितलंय की थकीत जर काय असेल तुमचं 1-2 वर्षाचं 2-3 वर्षाचं जे काही थकीत घरपट्टी भरायची असेल तर ती सुद्धा तुम्ही 50% याच्यावरतीच भरू शकता म्हणून सांगण्यात आलेलं आहे. पण मग मला सांगा, जर आम्ही 50% घरपट्टी भरली तर आम्हाला 5% निधीचा पण लाभ मिळणार की नाही मिळणार? कारण 5% निधी हा महत्वाचा आहे ना खरं म्हणजे. कारण घरपट्टी किती असते हो? घरपट्टी असते किती? 200-300 रुपये 400 रुपये इतकीच असते वर्षाला. तर आणि जे काही 5% निधी मिळतो तर तो 1000 रुपये 2000 रुपये 600 रुपयाच्या पुढे 500-600 रुपयाच्या पुढे मिळतो. मग याच्यात तफावत खूप आहे. मग दिव्यांग विचार काय करतो की 5% निधी घेऊया, त्यातलं निदान 50% तर आपल्याला राहतात आणि 50% आपण घरपट्टी भरू शकतो. हे विचार दिव्यांगाच्या मनात येतातच, लक्षात घ्या. त्याच्यामुळे क्लिअरिफिकेशन या GR मधून काहीतरी झालं पाहिजे आणि समजलं पाहिजे की तुम्ही निराधारांना फक्त देणार आहात, म्हणजे दिव्यांगांना फक्त देणार आहात की बाकीच्या सगळ्या घटकांना देणार आहात. बाकीच्या जर सगळ्या घटकांना दिलं तर प्रत्येक घरटी एक निराधार आहे, लक्षात घ्या. जवळपास 70 ते 75% घरटी हा निराधार योजनेचा लाभार्थी आहे. मग ते वृद्धपकाळचा असेल, विधवा पेन्शनचा असेल किंवा दिव्यांग पेन्शन असेल किंवा अन्य कोणतेही असेल. त्याच्यामुळे सरकारने त्याचंही क्लिअरिफिकेशन दिलं पाहिजे, त्याचं स्पष्ट उत्तर दिलं पाहिजे आता तर पण लागू करण्याआधी. आणि अजून एक सांगण्यात आलेलं आहे, जो अर्ज करायचा सांगण्यात आलेला आहे तर तो त्याची तारीख जी दिलेली आहे तर ती साफ चुकीची आहे. कारण इतक्या कमी कालावधीमध्ये प्रत्येक दिव्यांग गावामध्ये हजर असतो असं नाहीये. दुसरी गोष्ट, त्याला कागदपत्र काय जोडायची हे सांगितलेलं नाहीये, फक्त अर्ज करायचा म्हणून सांगण्यात आलेला आहे. परत अजून गावसभा तर आता जानेवारी महिन्यामध्ये होणार, 26 जानेवारीला गावसभा होणार. त्याच्यामुळे गावसभा होण्यापर्यंत आमची तारखा पण, म्हणजे तुम्ही जी काही अंतिम मुदत दिलेली आहे तर ती अंतिम मुदत संपून जाते. बरं, अंतिम मुदत संपल्यानंतर सुद्धा आम्हाला चान्स आहे की नाही आहे? म्हणजे समजा मला या वर्षीचा लाभ घ्यायचा नसेल, मग पुढच्या वर्षीचा लाभ घ्यायचा असेल, त्याच्या बाबतीत काय क्लिअरिफिकेशन आहे की नाही? आम्ही परत अर्ज करू शकतो की नाही शकतो? कारण मला आज माझ्यावरती घर नावावर नाहीये किंवा माझ्या आई वडिलांच्या नावावरती आज घर नाहीये, पण मी पुढल्या वर्षी घर घेऊ शकतो. मला घर पुढल्या वर्षी मिळू शकतं. माझ्या आई वडिलांच्या घर नावावरती पुढल्या वर्षी होऊ शकतं. पुढल्या वर्षी म्हणजे आता 2025 चालू आहे तर 26 मध्ये होऊ शकतं. मी आता भाड्यानं राहत असू शकतोय किंवा माझं अजून घरकुल मंजूर झालेलं नसू शकतंय किंवा अजून माझं घरकुलचं काम अपूर्ण असू शकतंय. अशा भरपूर साऱ्या गोष्टी असू शकतात. त्याच्यामुळे जी काही 31 डिसेंबरची ती अंतिम मुदत दिलेली आहे तर ती पण बंद केली जावी. खरं तर जर मुदतच द्यायची असेल तुम्हाला तर कमीत कमी 1 वर्षाची मुदत दिली गेली पाहिजे. कारण प्रत्येकाची सिच्युएशन एकसारखी नसते. त्याच्यामुळे ही गोष्ट परत क्लिअरिफिकेशन त्याचं पण झालं पाहिजे. 5% निधी पण आम्हाला देणार आणि घरपट्टीमध्ये पण सूट देणार आणि पाणीपट्टीमध्ये पण सूट देणार. आता तुमचे प्रश्न जे काही पडलेत, म्हणजे ही योजना पहिला चालू होती का नाही होती ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं आहात का? तर सांगितलं असाल, नसाल तरी पण मी आता उत्तर देतो तुम्हाला. ही योजना पहिल्यापासून सुरू आहे, फक्त त्यात थोडी सुधारणा सरकारने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला कसं होतं, पहिला सरसकट दिव्यांगांना 50% घरपट्टी माफ दिली जात होती. काही ग्रामपंचायती या सरसकट देत होत्या, काही ग्रामपंचायती निवडक दिव्यांगांना देत होत्या, काही ग्रामपंचायती या देतच नव्हत्या, काही ग्रामपंचायती या दोन्ही योजना देत होत्या, घरपट्टी पण पाणीपट्टी पण, लक्षात घ्या. आणि काही ग्रामपंचायती दोन्ही पण देत नव्हत्या, फक्त 5% निधीचा लाभ देत होत्या. या गोष्टी आहेत. मग आता
याच्या बाबतीतच संभ्रम आहे. लक्षात घ्या, ही योजना सुरू होती पहिल्यापासून सुरू होती. त्याचे GR पण आहेत, 2016 पासून GR आहेत त्याच्या बाबतीत कोणताही दुमत नसलं पाहिजे कुणाला. त्याच्यामुळे नवीन योजना घोषित केली आहे असं काही नाही आहे. हा, फक्त नवीन योजना यामध्ये आलेली आहे की पाणीपट्टी आणि दिवाबत्ती. पाणीपट्टी घोषणा केलेली आहे आता नवीन. पाणीपट्टी बऱ्यापैकी 90%, 80 ते 90% गावांमध्ये पाणीपट्टीमध्ये सूट दिली जात नव्हती, फक्त घरपट्टीमध्ये दिली जायची. आणि काही ग्रामपंचायती तर आता गेल्या मार्चपासून म्हणजे 2024च्या मार्चपासून या घरपट्टीमध्ये सुद्धा सूट देत नव्हत्या, कारण फक्त सांगत होत्या की तुम्ही घरपट्टीमध्ये सूट घेणार असाल तर तुम्हाला 5% निधी दिला जाणार नाही म्हणून या गोष्टी होत्या. तर या गोष्टी आता बदलल्या गेल्या पाहिजेत. दोन्ही योजनेचा लाभ दिव्यांगांना दिला पाहिजे. कारण तुम्ही दिव्यांगांना म्हणतायच निराधार, दिव्यांग आहेच निराधार, मग दिव्यांगाचं पालन पोषण करणारा कोणीतरी हवा की नको, आणि ते सरकार मायबापच असलं पाहिजे, हीच एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आणि मी ज्या म्हटलेल्या आहेत योजना, घरपट्टी 50% सूट, पाणीपट्टी 50% सूट, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला 5% निधी पण मिळाला पाहिजे. जे काही आहे, जो काही आर्थिक जे काही महसूल तुमचा गोळा होतोय ग्रामपंचायतीचा, त्यामध्ये जे काही वाटा आमचा आहे 5%, तर तो 5% निधी मग ते गावामध्ये 100 दिव्यांग असू देत किंवा 50 असू देत किंवा 25 असू देत किंवा मग 2 असू देत दिव्यांग, त्या दिव्यांगांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, ना की डावलं गेलं पाहिजे. सरसकट सगळ्या दिव्यांगांना दिला गेला पाहिजे. गावसभेमध्ये एखादा दिव्यांग जर अर्ज करत नसेल, त्याची स्वइच्छा, त्याची परिस्थिती चांगली असेल तर तो मागत नसेल तर राहू दे, मी नाही म्हणत नाही, त्याला नको असेल तर नका देऊ, पण ज्याला गरज आहे, ज्याला खरंच गरज आहे त्याला दिलं गेलं पाहिजे. आणि अट काढून टाकल्या पाहिजेत की त्याच्या नावावरतीच घर पाहिजे, त्याच्या नावावरती चावीचं कनेक्शन पाहिजे, याही अटी नसल्या पाहिजेत. कारण जवळपास 50 ते 80% दिव्यांग असे आहेत ज्यांच्या नावावरती चावीचं कनेक्शन काय हो, सोडा चावीचं कनेक्शन, एखादी घरातली वस्तू सुद्धा त्याच्या नावावरती नाहीये. साधा मोबाईल, साधा सिम कार्ड, त्या मोबाईल मधलं सिम कार्ड सुद्धा त्या दिव्यांगाच्या नावावरती नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही अपेक्षा करू नका की त्याच्या नावावरती घर असेल, त्याच्या नावावरती जमीन असेल. नाही आहेत, असे भरपूर असे दिव्यांग नाही आहेत. त्याच्यामुळे ही अट काढून टाकली पाहिजे. हा, त्या व्यक्तीचं त्या रेशन कार्डमध्ये नाव असेल तर तुम्ही देऊ शकताय, द्या ना. म्हणजे आता समजा माझ्या वडिलांच्या नावावरती घर आहे किंवा चावीचं कनेक्शन आहे, तर माझं वडिलांचं नाव माझ्या रेशन कार्ड म्हणजे त्यांच्या वडिलांच्या रेशन कार्डवरती माझं नाव असेल तर या तिन्ही गोष्टींचा लाभ आम्हाला मिळाला पाहिजे. आता समजा माझ्या आजोबांच्या नावावरती घर अजून आहे आणि माझे आजोबा अजून हयात आहेत, तरी पण त्या आजोबांच्या रेशन कार्डवरती माझं नाव असेल तर त्या घराचं फक्त मला 50% घरपट्टीमध्ये सूट मिळायला पाहिजे. कारण मी त्या घरात राहतोय ना, मी त्या घरामध्ये राहतोय तर मला घरपट्टीमध्ये सूट दिली गेली पाहिजे. आणि व्यवसायासाठी सुद्धा अजून एक गोष्ट म्हणजे व्यवसायासाठी सुद्धा जे काय आम्हाला जागा आमची असते किंवा आम्ही तिथे घेतो जागा, तर त्या जागेमध्ये सुद्धा आम्हाला 50% जर जे काही फाळा असतो, जे काही वार्षिक फाळा असतो, मग तो भरपूर असतो, 1000, 1200, 2000 असा असतो, तर त्यामध्ये सुद्धा जर आम्हाला सूट मिळाली तर चांगलं होऊ शकतं. पण अटी या ज्या आहेत तर त्या अटी नसल्या पाहिजेत. अटी आहेत की नाही आहेत हा संभ्रम आहे पहिला, पण अटी जर असतील तर त्या अटी वजा केल्या पाहिजेत, त्या खोडल्या पाहिजेत, त्या मुजवल्या पाहिजेत. कारण का, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिव्यांगाच्या नावावरती घर असेल असं नाही आहे, पाणीचं चावी कनेक्शन असेल असं नाही आहे, लक्षात घ्या. परत दिव्यांगांची रेशन कार्डवरती नावं आहेत, पण तिथं या गोष्टी आहेत. कारण दिव्यांगाच्या नावावरती जमीन करायची म्हणली किंवा घर करायचं म्हणलं तर आई वडीलच वर खाली 10 वेळा बघतात. कारण हा आपल्याला सांभाळेल का, किंवा आपल्या आधीच गेला तर काय करायचं, कारण हा दिव्यांग आहे. अशा भरपूर सारे प्रश्न आहेत आणि सत्य प्रश्न आहेत, लक्षात घ्या. हे सत्य प्रश्न आहेत आणि ते भेडसावतात त्यांनाही. का नाही भेडसावू देत, सर्वसामान्य व्यक्ती आहेत ते तुमच्यासारखे काही ग्रॅज्युएट झालेले नाही आहेत, तुमच्यासारखे काही डिग्री घेऊन हातात बसलेले नाही आहेत. सर्वसामान्य घरातील ती लोक आहेत जे दिव्यांगांचे आई वडील किंवा दिव्यांगांचं ज्यांनी पालकत्व घेतलेलं आहे, तर त्यांच्याबद्दल मी बोलतोय. ते शेती भाती करून जीवन व्यतीत करणारे आणि आपल्या दिव्यांग जरी असला तरी त्या मुलाला जपणारे, दिव्यांग जरी असला तरी त्या मुलाला आपल्या परीने कोणतीच गोष्ट कमी नाही पडली पाहिजे याचा प्रयत्न असतो. पण जे काही नावावर करणं किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या करताना थोडं 2 पावलं मागे येतात ते आई वडील. कारण त्यांचंही बरोबर आहे, मी नाही म्हणत की त्यांचं चुकीचं आहे. तर का असतं की समजा त्या घरावरती कर्ज काढायचं असेल किंवा समजा ते व्यवहार करायचा असेल, समजा ते विकायचं असेल किंवा अशा असंख्य अडचणी त्या शेतकऱ्याला म्हणा किंवा त्या व्यक्तीला येतात, त्या मात्यापित्याला येतात, त्यावेळेला त्या प्रत्येक वेळेला त्या दिव्यांगाला तहसील कार्यालयामध्ये म्हणा, ग्रामपंचायतीमध्ये घेऊन जाणं शक्य नसतं. त्याच्यामुळे त्या प्रत्येक दिव्यांगाच्या व्यक्तीच्या नावावरती घर असेलच असं नाही आहे. आता लक्षात घ्या,
हे लाभ कोणाकोणाला मिळणार आहेत, तर लाभ हे महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या सर्व ग्रामीण दिव्यांगांना मिळणार आहेत. म्हणजे जे गावामध्ये राहत आहेत तर त्यांना मिळणार आहेत, कारण नगरपालिका तर देते आहे, पण ग्रामीण दिव्यांगांना सुद्धा आता मिळणार आहे त्याचा लाभ. परत तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, तुम्ही त्या गावातील रहिवासी पाहिजे, तर तुम्हाला त्याचा लाभ दिला जाणार आहे, नाहीतर लाभ दिला जाणार नाही. तुम्ही जर मागणी कराल तरच तो लाभ दिला जाईल तुम्हाला. ही गोष्ट आहे, तुम्ही मागणी केली नाही तर तुम्हाला अर्ज दिला जाणार नाही, म्हणजे लाभ दिला जाणार नाही. मागणी जरी केली तरी त्याचा विचार ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, ते करतील, त्याचा निर्णय त्यांच्या हातामध्ये असेल. तर हे नियम आहेत, ठराविक नियम आहेत. आणि मागील थकीत बाकीमध्ये सुद्धा आपल्याला 50% सूट मिळू शकते, लक्षात घ्या. त्याचा सुद्धा लाभ आपण घेऊ शकतो. तर हाच होता व्हिडिओ. तुम्हाला अजून काय वाटते, तुम्हाला अजून या GR मध्ये काय सुधारणा व्हावी वाटते, किंवा त्याला अर्ज कसा करायचा, त्याचा अर्जाचा नमुना आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी टाकेन. तुम्हाला जर पर्सनल पाहिजे तर पर्सनलमध्ये सुद्धा आपण देऊया नक्की. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली, या माहितीमध्ये अजून काय अपुरं राहिलंय, मी अजून काय माहिती द्यायला चुकलोय, अजून काय माहिती द्यायला राहिलोय, किंवा अजून या GR मध्ये काय बदल झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टींबाबत तुम्ही नक्की कमेंट कराल अशा आशा ठेवतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.